खाली की किती निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताई गुरूंची आरती अंकुश गाई अहो स्वामी समर्थ साऱ्या जगी साई नामस्मरणान देई दर्शन कांताई माता हो देई दर्शन कांताई माता हो वासवी नको आपणाला ती बंगला गाडी काय करायची तुले ही शेती वाडी नको आपणाला ती बंगला गाडी सुख मिळत सामाजिक रचनासाठी पण त्यांच्या वारीला जाऊ लागला एके दिवशी हात झाले तळावरचे दरवाजे बंद झाले त्यावेळी त्याला दुःख पडलं आणि
किती बाबा केला कसलू बाळ हे नाव ठेवलं त्याच वेळेला बाळ कसला घेऊन फिरते आली सासरी बाबाला कष्ट करू लागली तिच्या कसं पाचवीला आहे पाचवीला गाडी खाली येणार दादा म्हणजे असं असं ताई थांब ताई वर जा जरा वर काय सगळे सोडा तुम्ही एक मिनिट जयसिंग नाही धरू नका फक्त आईला धरू द्या हात लावा आईला धरायला लागत नाही एक मिनिट पुढची मागे घ्या म्हणजे दरवाजा मागे घ्या ओम गुरुदेव नमः शिवाय श्री सच्चिदानंद स्वामी महाराज की जय अजून मागे घ्या थांबा धरू नका तसं करायला नाही एक मिनिट सद्गुरु कचरनाथ स्वामी महाराज की जय परम पूज्य महालक्ष्मी कांतादेवी माता की जय चला चला जरा बाजू चला तर होत्या बघा ना दर्शनाला करू नका गाडी जाऊ दे चला गाडी जाऊ दे गाडी जाऊ दे बाय तो गाडी ले बाय तुम्हाला पण छान गरम हां जाऊ दे बारीचे जागो आमचे काय आणलं चहा चपाती काय मी दाखवतो चला जरा सरका जरा फटाफट चपाती हां दिलं गरम गाडी जाऊ दे हा गाडी येऊ दे मग आता दिसते बसा की जरा गरम
काय या आई तिकडून जावा आण ना थोडा मी मला असं वाटतं की हा साईडला बसली आहे ना सगळ्यांनी मंडपामध्ये बसून घ्यायचे सगळ्यांनी बसून घ्या बसा 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 सगळ्या इथं दारपत्रीवर बसायला येऊ सगळ्यांनी पुढे येऊन बसायचं आहे हॅलो बसून घ्या डॉक्टर जयशंभाऊ गाडी मागे जाऊ दे मागे जाऊ दे नंतर आपण घेऊया येणाऱ्या की प्रत्येकाने पुढे यायचं आहे थोडं ताडपत्री बसायसाठी टाकलेले आहे ताडपत्रीवर आपलं आसन ग्रहण करायचं बसायचं दर्शनासाठी जरा गडबड करू नका आरती झाल्यानंतर आपण सावकाश दर्शन घ्यायचं आहे गडबड करू नका मला फोन करायला तुझा ना मी हो बरोबर Mama,
हॅलो 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 हो ठीक आहे. यांच्या विद्यमाने हा सालाबाद प्रमाण भाविक भक्तांचा जाहीर मेळावा या मेळाव्याच्या प्रसंगी मातोश्री कांता देवी यांचं आगमन झालंय। त्याचप्रमाणे नवनाथ दादा प्रत्येकाच्या तोंडात असणारी व्यक्ती म्हणजे नवनाथ दादा, विलास दादा, रेखाताई आणि आईंच्या बरोबर आलेले जयसिंग भाऊ जे स्वारस्य सारथी आहे बाबाच्या गाडीची आईच्या गाडीची कायमच्या काळी सारथी असतात ते जयसिंग भाऊ या सर्वांचं मनपूर्वकपणे स्वागत करतो। त्याचप्रमाणे करगणून आलेले आमचे परमपूज्य बापूजी यांचंही या प्रसंगी मी स्वागत करतोय। हॅलो 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 त्याचप्रमाणे चैतन्य कल्याण सेवा दरबार करगणी आणि जय भगवान बापूजींच्या बरोबर आलेले सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे। जय भगवान। हॅलो 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 आवाज येतोय का तिथपर्यंत? हॅलो गगनगिरी महाराजांचे जे सर्व महाराज लोक आलेले आहेत त्यांच्याही चरणी मी असं साष्टांग दंडवत करतो आणि त्यांचं स्वागत करतो। त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ बाबुराव बारकबाई यांचंही या प्रसंगी हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे। आणि त्याचप्रमाणे आरतीला अजून जवळजवळ अर्धा तास वेळ आहे कारण अजून आपलं भक्तगण भरपूर येणार आहे। महाबळेश्वर आलेल्या सर्वच आमच्याकडे गुरुबंधूंचं सन्माननीयांचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाची पत्रिका मिळाली अथवा फोन केला ज्यांना ज्यांनी त्यांनी त्याचं आमंत्रण स्वीकारून जे सर्वजण आलेले त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आपल्या पायाला हात लावून सर्वांचं दर्शन घेतो आणि थोड्याच्या वेळात आरती घेण्याची आहे पण त्याच्या अगोदर रेणूला मी विनंती करतो की आपण बाबांची भजनं घ्यायला सुरुवात करतो। काय सांगून शेजारनी बाई काय सांगून बाई माझी आमाई सुख साऱ्यांना दे बाई माझी कचरा माई सुख साऱ्यांना दे शेजारनी बाई काय सांगून माझी कचरा माई साऱ्यांना दे तर माझी कचरा आलेले गुरुबंधूंचं हार्दिक स्वागत आहे।
म्हणू दे. करचरनाथाचे भजन 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 तडोलती सजन करचरनाथाचे भजन 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 तडोलती सजन
बांधून धन्याच्या नावाचं डोईला बाई गा, बांधून धन्याच्या नावाचं डोईला बाई गा, मोई गावाला जायचं ठरलं बाई ग, 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 बांधून धन्याच्या नावाचं डोईला बाई ग, बांधून धन्याच्या नावाचं डोईला बाई ग, मोई गावाला जायचं ठरलं बाई ग. अन्नादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दाना लागुनी अन्नादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दाना लागुनी विविध तापाची करावया झाडणी विविध तापाची करावया झाडणी न बघता लागुनी पावती निर्वाणी यांचा जोगवा मागे
गणपतीच्या करीन नवरात्र पूर्णी तुटीनी मागेन ज्ञानपुत्रा धरीन सगभावा अंतरीचा निद्रा ब्रह्म संसार कांडील कुपात्रायचा जोगवा मागे नायचा जोगवा मागे पूर्ण बोधाची येईन परळीयाचा कृष्णेचा आडीन दरडी मनोविकार करुणी कुरवंडी मनोविकार करुणी कुरवंडी अद्भुतरथाची बरीन मी दुर्डी आयचा जोगवा मागे नायचा जोगवा मागे नदी निर्गुण प्रगटली भवानी मायच्या सुमंताना लागुनी विविधता पाठणी करावया झाडणी विविधता पाठणी करावया झाडणी न बघता लागुनी पाव सुंदरवाणी आयचा जोगवा मागे नायचा जोगवा मागे नायचा जोगवा मागे नायचा जोगवा मागे नायचा जोगवा मागे ना हॅलो हॅलो इकडे सर्वांचं लक्ष आहे का? हा आहे का लक्ष सर्वांचं? आवाज ऐकू येतो काय? सगळ्यांनी हात वर करा बघू पहिल्यांदा. ज्यांचे स्वतःचे हात असतील त्यांनी हात वर करायचे. दुसऱ्याचे उसने हात आणले असले तर हात वर करू नका. केला का हात वर? खुर्चीवर बसल्यावर सवड नाही तशी काय. दोन्ही हात एक हात नको. अजून दोन हात वर. हा एक वर टाळी वाजवा ढोलकीवाले जरा बघू. हा आवाज जोरात ढोलवाले. नाही 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 काही अरे टाळी कशी पाहिजे माहितीये का तुम्हाला? टाळी कशी बस टाळीचा असा आवाज कसा स्वरात आला पाहिजे. ढोलकीच्या तालावर बरोबर आवाज आला पाहिजे. नाहीतर 1976 साली आमच्या गावाला धरण होतं. पहाटे 4:30 पासून 6 पर्यंत आवाज येत होता भाकरीचा, लमानीच्या भाकरीचा. तसा आवाज नको. आपला आवाज कसा आहे? महाराष्ट्रातील आपल्या शिवबाच्या काही मराठ्यांचा आवाज आहे. लक्षात ठेवा ढोलकीवाले. 1 2 3 जरा बरं वाटतं. मगापासून काय आहे जरा कमी असं शिळ शिळ वाटत होतं. त्याचं काहीच वाटत नव्हतं. रेखा ते म्हणते असं काय करायला लागायचं? तर आवाज वाढू दे म्हणते म्हणून. तर एकदा आपण काय करूया, बाबाच्या नावाचा गजर करूया. हा
करायचं का? बोला ना. तुम्ही कशाला बोलायला? वाजकरांचं काम नसतं, पुढच्यांचं काम नसतं. लक्षात राहा. बघा, सगळ्यांनी आवाज मोठा काढायचा, टाळी वाजवायची. जर परमेश्वराच्या नामामध्ये आपण चोरी केली, कमतरता केली, तर माझ्यासारख्या 4-4 पुरी होतील. लक्षात ठेवा. हा, नवसानं दया, क्षमा, शांती, भक्ती आणि ओम लक्षात ठेवायचं. तर तसं काय करू नका. नामात चोरी करू नका. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पुढे यायचंय सर्वांनी. या पुढे यायचं, मंडपात पुढे यायचं. जरा पुढे सरका तुम्ही अजून. या 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 बारीक व्हा. हा, हरी विठ्ठला, हरी विठ्ठला, हरी विठ्ठला, हरी विठ्ठला. काय झालं? 5-6 वर्षाने यंदा भेटला येऊन. मध्ये 10-12 वर्ष ते काय प्रत्येक मेळाव्याला असतो. एकच मेळावा फक्त काही ऍबसेंट होतो. आणि बुवा कुठला कुठला म्हटला नाही समज. होय काय? पण ठीक आहे, नाथांचं म्हणू आपण. नाथा नाथा. गाडीला हात वर झाला नाही, मला म्हणायचं नाही. लोक पायातलं काढून बसले. भजन ऐका ना, मागं येईल असं म्हणा. म्हणणार घेऊ. नाथा नाथा. तुमच्या काय झालंय? अहो हात वर करा ना. काय झालंय? हात खाली. मला सांगा, हा, तुम्ही जर हात वर केला बक्षीस आहे की? बक्षीस आहे. हो, प्रश्नच नाही. हात खाली काढणार नसेल किती बक्षीस? त्यांना भरपूरच बक्षीस. भरपूर म्हणजे किती? आकड्यात सांगा. लाखात बक्षीस. 1,00,000, 2,00,000, 3,00,000. हात खाली हो, काढ. हो. आणि हात वर करणं नसेल फक्त 50,000. दिलदार है हम, दिलदार. आम्ही एका शब्दात तुम्हाला सांगितलंय. सांगा की. बीच में मला चांद में नेला. हा. लोक ऐकायला बसले. मला माहिती. मागे येईल असं म्हणायचं. आणि योग्य बक्षीस. हो, ठेवूया की. हे बघा, आम्हाला असंच आम्ही नामात चोरी केली, त्याच्यामुळे 4 बक्षीस आले. प्रत्येकाला 3-3 लाख रुपये खर्च करायची पाहिजे. लक्षात ठेवा. आणि पुन्हा आम्ही नामातली चोरी बंद केली आणि मग आम्हाला 1 लाख जोरदार बक्षीस मिळालं, ते 50,000. लक्षात ठेवा. तसं चोरी करू. हा, नका. अरे नाथा नाथा, धन्य धन्य करणाता. आरतीच्या लोकांनी आरतीची तयारी करायची. आरतीच्या लोकांनी आरतीची तयारी करायची आणि आपण थोडंसं नामस्मरण करायचं. कारण नामामध्ये रंगला म्हणून काय म्हणायचं? माझ्या भोई
जय बोलो हनुमान की, जय बोलो हनुमान की, लक्ष्मण जान की, जय बोलो हनुमान की, राधा कृष्ण स्वामी महाराज की आलेल्या सर्वांचं सख्यवाडी या दरबारच्या वतीने मी सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. कार्यक्रमाची रूपरेषा गेले 45व्या वर्ष संपलं आणि 46व्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण करतो दरबारला. आणि या दरबारचे मुख्य संस्थापक श्री नामदेव धोंडीबा नांगरे आमचे पिताश्री यांचं निधन झालं. आज बरोबर 1 महिना 1 दिवस झाला. त्याचप्रमाणे आमचे बंधू सुरेश यांचंही निधन झालं. त्यांनाही आज 20 दिवस झाले. पहिल्यांदा आपण सर्वांनी एक क्षणभर उठूया आणि त्यांना आपण आदरांजली वाहूया. सर्वांनी डोकीचे ज्या टोप्या आहेत ते खाली काढून घ्यायचे आणि देवाला वंदन करायचं, म्हणजे खाली बघायचं क्षणभर आणि भगवंताचं नमस्कार करून त्याच्या आत्म्यात सद्गती मिळावी अशी भगवंताकडे अपेक्षा करावी. बोला श्री सद्गुरु चैतन्य गजानन स्वामी महाराज की, जगजननी कांता माते की. धन्यवाद. बसा बसा. दरबार आणि दरबारच्या माध्यमातून जो हा मेळावा घेतला जातो, हा मेळावा घेण्याचा इतकाच उद्दिष्ट आहे की ह्या इथं जमलेल्या सर्व माझ्या बंधू भगिनी आई वडील यांच्या रूपात श्री सद्गुरु कचरनाथांचं दर्शन मिळतं. भक्तप्रेम सोहळा पाहण्यासाठी पंढरीचा पांडुरंग सुचलेला असतो, म्हणून आपण 4 वाऱ्या करतो. त्या 4 वाऱ्या कशासाठी, तर पांडुरंग तो सुचलेला असतो की त्या भक्तप्रेम सोहळा पाहण्यासाठी, भक्तांचं दर्शन व्हावं, भक्तांचं काही मिलन व्हावं, भक्तांचं काही मुखदर्शन तरी व्हावं, याच्यासाठी परमेश्वर सुचलेला असतो. आणि तद्वत आम्हीही दरबारचे या मेळावा घेण्याचं कारण की मेळाव्याच्या निमित्तानं आपण सर्वजण येतात. इतक्या 33 कोटी देव आपल्याला भेटणार नाहीत, पण इथं आलेल्या प्रत्येकामध्ये तो परमेश्वर आहे आणि आपल्या सर्वांचं इथं दर्शन घडतं. हा मेन उद्दिष्ट आहे. या निमित्तानंच हा मेळावा आणि मेळाव्याच्या तृतीय ठिकाणी आई आणि आईच्या बरोबर सर्वांचं म्हणजे रेखाताई असतील, नवनाथ भाऊ, विलास भाऊ, करगडीचे बापू आणि गगनगिरी संप्रदायातील सर्व आमचे साधू, या सर्वांचं आपलं तुमचं सर्वांचंच काही काय होतं दर्शन करताय. म्हणून म्हणायचं आहे, लागून या पाया विनवितो तुम्हाला, लागून या पाया विनवितो तुम्हाला,
आरती जे करणार आहे त्यांनी ताबडतोब आरती स्टार्ट करून यायचंय. ओम नमो नमो जगदीशा भावे ओवाळितो तुम्हा मूळ पुरुषा गणो तुमची सेवा लागली तुषा बाबा जनार्दना पूर्वा आशा अनंत विघ्ने तोडी भवपाशा देई मज ज्ञान दृष्टी शक्ती दशास्तशा देई न देते विभूती तेथे तुझीच साक्षात म्हणे दास गुरुदेव वाढवा विरुषा. ओम नमो नमो जगदीशा भावे ओवाळितो तुम्हा मूळ पुरुषा बावर लोगे माया आरती कोणा ओवाळू बावर लोगे माया आरती कोणा ओवाळू तिकडे पारे माय
माता
केला समृद्धी खूपला तू नष्ट केला ओ वाळू वारची माता कांता देवीला ओ वाळू वारची माता कांता देवीला ओ वाळू वारची माता कांता देवीला दर्शन माते मनो उतार झाला दर्शन माते मनो उतार झाला ओ वाळू वारची माता कांता देवीला ओ वाळू वारची माता कांता देवीला ओ वाळू वारची माता कांता देवीला एक चित्त झालो नाम स्मरणी 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 मन मन मोगरा आरतीला चरणी 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 दासरा चंद्रारे देह भाई भाईला दासरा चंद्रारे देह भाई भाईला ओ वाळू वारची माता कांता देवीला ओ वाळू वारची माता कांता देवीला ओ वाळू वारची माता कांता देवीला दर्शन माते म्हणून उतार झाला दर्शन माते म्हणून उतार झाला ओ वाळू वारची माता कांता देवीला ओ वाळू वारची माता कांता देवीला ओ वाळू वारची माता कांता देवीला तूच मधुराधा तूच मधुराधा दिन दुबळ्याच्या राधा कचरणाचा तंग आईच्या चरणी देवी तुम्हाला कचरणाचा तंग आईच्या चरणी देवी तुम्हाला आज आलोय तुझ्या भिकारी देण्याची मनाची दोरी करुणा बोलले गुरुवारी किडे जन्माची चिंताई सारी पुढे जन्माची काय दुःखाची पाऊकची मिरगाथा गजनाथाच्या कंटाईचा चरणी देवी तुम्हाला गजनाथाच्या कंटाईचा चरणी देवी तुम्हाला एका गुरु म्हणाले कबीर श्रीमंतार सोवरवार संसार सुखवनार त्यांच्या तुझे सुभकर तुला देवी तुला दर्शनाला तुझे सारे गणना गजनाथाच्या कंटाईचा चरणी देवी तुम्हाला गजनाथाच्या कंटाईचा चरणी देवी तुम्हाला कधी राहुल दोस्तसाठी कधी वचन राहुल पाटी तुला दर्शना बंदी राणी तुझ्या गाण्याचं देश मोठी तुझ्या नावाची तुझ्या गुणाची सांगेला सर्वदा गजनाथाच्या कंटाईचा चरणी देवी तुम्हाला गजनाथाच्या कंटाईचा चरणी देवी तुम्हाला तुझी विभूती लय गुणचारी संकटाची बक्करकारी करी वाणी रसावारी हे सुखाला वर संसारी हे तुझा सारी कराला प्रभुरी आपला माझा गजनाथाच्या कंटाईचा चरणी देवी तुम्हाला गजनाथाच्या कंटाईचा चरणी देवी तुम्हाला तुझ मधुराधा तुझ मधुराधा दिन दुबळ्याच्या राधा गजनाथाच्या कंटाईचा चरणी देवी तुम्हाला गजनाथाच्या कंटाईचा चरणी देवी तुम्हाला माझा गजरनाथ भोळा संगे गोपाळांचा मेळा 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 संगे गोपाळांचा मेळा माझा गजरनाथ भोळा संगे गोपाळांचा मेळा माझा गजरनाथ भोळा आई हळू हळू चाला मुखाने गजरनाथ भोळा आई हळू हळू चाला मुखाने गजरनाथ भोळा
डोळ्यावरचा झोपा उर्वा डोळ्यावरचा झोपा उर्वा डोळ्यावरचा झोपा कोणी काहीतरी बोला सार कळतंय बाबांना कोणी काहीतरी बोला सार कळतंय बाबांना सदा सर्वदा योग तुझा घडावा जे कारणी देह माझा पडावा उपयोगी नको विठू नंदना देवकीच्या सुता जय जय गजानना स्वामी महाराज की जय गजाननाथ बाबा जीव सेवा करुबाने गाणे अंजनारे मारे गजाननाथ बाबा या जा विदानी
सद्गुरु गजानन स्वामी महाराज की जय। ओम श्री सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज। ओम श्री सद्गुरु दत्तात्रेय स्वामी महाराज की जय। हरि ओम गुरुदेव नमः शिवाय। हरि ओम गुरुदेव नमः शिवाय। गुरुभक्तीचा गुरुभक्तीचा सर्वांसाठी एक मिनिट चालू कचरणाता परब्रह्म पिता बोला कारुण्य सिंधू कांताई माता पुण्याई माझी अनंत कोटी म्हणून दिसे श्रीमुख दृष्टी म्हणून दिसे श्रीमुख दृष्टी सुख शांतीची मिळाली सावली सुख शांतीची मिळाली सावली तुझं विना अम्मा जगी कोण वाली तुझं विना अम्मा जगी कोण वाली। ओम गुरुदेव नमः शिवाय ओम गुरुदेव नमः शिवाय। धुंद परिमल हृदय धुंद परिमल शांत हृदय अमृत संगमी देहा डोली अमृत संगमी देहा डोली तुझं विना अम्मा जगी कोण वाली तुझं विना अम्मा जगी कोण वाली। ओम ओंकार तू मूळ रूप ओम ओंकार तू मूळ रूप नेत्रदृष्टी सदैव सुख नेत्रदृष्टी सदैव सुख दुःख चिंता ही पापे पळाली दुःख चिंता ही पापे पळाली तुझं विना अम्मा जगी कोण वाली तुझं विना अम्मा जगी कोण वाली। विभूती घेता दुःखदाय दूर विभूती घेता दुःखदाय दूर अनंत विभूती घेता दुःखदाय दूर विभूती घेता दुःखदाय दूर कचरण तुझं विना अम्मा जगी कोण वाली अम्मा जगी कोण वाली। जन्म घेऊनी देवकी पोटी जन्म घेऊनी देवकी पोटी जन्म घेऊनी देवकी पोटी जन्म घेऊनी देवकी पोटी विठूजी पिता विश्व जग जेठी विठोजी पिता विश्व जग जेठी मानवी भूमी सुवर्ण केली मानवी भूमी सुवर्ण केली तुझं विना अम्मा जगी कोण वाली तुझं विना अम्मा जगी कोण वाली। भक्त भाविका लाविला लळा भक्त भाविका लाविला लळा भक्त भाविका लाविला लळा भक्त भाविका लाविला लळा तुझं विना अम्मा जगी कोण वाली तुझं विना अम्मा जगी कोण वाली। चरणी तुमचा लाभ मिळू दे 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 हीच अखंड प्रेमाची छाया राहू दे अखंड प्रेमाची छाया राहू दे हीच मुखाची अमृत बोली हीच मुखाची अमृत बोले तुझं विना अम्मा जगी कोण वाली तुझं विना अम्मा जगी कोण वाली तुझं विना अम्मा जगी कोण वाली तुझं विना अम्मा जगी कोण वाली। बोला गजाननाथ स्वामी महाराज महाराज की जय जनार्दन स्वामी महाराज महाराज की जय। हे बघा काही शब्द माझे चुकले तानाजी खाडे आपले ग्रंथकार यांनी आईबाबांची प्रार्थना तयार केलेली आहे प्रत्येक भाविकाने सकाळ संध्याकाळ ते बोललं पाहिजे माझ्या पूर्ण स्मरणात होतो पण मध्ये गडबड झाली विसरलो प्रत्येकाच्या व्हॉट्सअपला ही बघायला मिळेल ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी आपल्या ग्रुपवरती घ्या सगळ्या ग्रुपवर टाकणार आहे आणि प्रत्येकाने आपापल्या घरी ती म्हणा रोज सकाळ संध्याकाळ ही सर्वांना विनंती आहे हे बघा आजच्या या कार्यक्रमाचं जे चैतन्य होतं जो आत्मा म्हणतो की नाही तो आत्मा जरा कमी झालेला आहे कारण या दरबारचे संस्थापक ज्यांनी बाबांना चांदोलीला घेऊन गेले ते आमचे नांगरे भाऊ 26 तारखेला मी त्यांना जाऊन भेटलो जाताना 26 तारखेला त्यांना घरी गेलो त्यांना भेटलो कारण 13 तारखेला आमच्या जावयाचा ऍक्सिडेंट झाला
नितीन कांबळे काकासाहेब कांबळे यांचा ऍक्सिडेंट झाला. ते ऑन द स्पॉट जागेवर गेले आणि त्याच्यानंतर आम्ही 8 दिवसांनी म्हणजे 26 तारखेला परत तिकडे आलो. जाताना नामदेव नागरेंना घरी भेटलो. त्यांची आम्ही जवळजवळ 1 तास चर्चा केली. नंतर मग गेल्यानंतर मी त्याच वेळेला त्यांना म्हटलं भाऊ तुमची तब्येत खराब झालेली आहे. त्यांचं जे काय होतं ते आम्हाला दाखवलं बाबांनी, पण मी तिथं बोललो नाही. मग म्हटलं भाऊ तुमची काळजी घ्या तुम्ही. आणि 4थ्या दिवशी आम्हाला फोन आला की नामदेव भाऊ गेले. मनाला खूप वाईट वाटलं. त्यांनी आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये बाबांचं कार्य तर केलंच, पण त्याचबरोबर ह्या धरणग्रस्तांचं पुनर्वसन करण्यासाठी पूर्ण आयुष्य त्यांनी खर्च केलं. आज या ज्या काही चांदोली धरणाच्या ज्या काही वसाहती आहेत त्या उभ्या करण्यासाठी नामदेव नागरेंनी खरोखर मनापासून काम केलं. त्यांच्या पुण्यात्याला शांती मिळावी हीच बाबांच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि त्यांचं कार्य आमचे लाडके गुरुबंधू नांगरे यांनी चालू ठेवलंय, असंच चालू राहू द्या. आज या ठिकाणी बाबांचं मंदिर उभं राहतंय बघा. 2 वर्ष कार्यक्रम एकदम सुंदर झाले आणि 3ऱ्या वर्षाला मंदिराचं काम चालू झालं बाबांचं. ऐका इकडे लक्ष द्या. आणि या मंदिराच्या कामाला का तयारी झाली? बाबांचं या ठिकाणी चैतन्य निर्माण झालेलं, जागृती झालेली आहे. जागृती झाल्यामुळे या ठिकाणी बाबा उभे राहिले. कोणाच्या मनात पण नव्हतं, ध्यानात पण नव्हतं. सहज या लोकांचा विचार झाला आणि आयुष्याकडून त्यांनी मागणी केली, मान्यता दिली आणि हा मंदिराचा पाया आईच्या परवानगीने बांधला गेला. 1 वर्षामध्ये आता तुम्ही बघताय काम झालेलं आहे. जवळ बरचसं काम झालेलं आहे. मागच्या वर्षी मी तुमच्याकडे भोयगावच्या कामासाठी सहकार्य मागितलं होतं. बबन भाऊ बाबांचे खरं निष्ठावंत भक्त जे आहेत बघा, मी काय म्हणतोय, जे खरे निष्ठावंत आहेत त्यांनी तन मन धनाने बाबांच्या कामाला सहकार्य केले. गेल्या 3 वर्षामध्ये मला भोयगावला जाऊन फक्त 3च वर्ष झाले राजकी भाऊ. आणि 3 वर्षामध्ये जवळजवळ 50 ते 60 लाखाच्या पुढचं काम झालं. प्रवेशद्वाराचं काम झाले जवळजवळ 25 ते 30 लाखाचं आहे. भाविक भक्तांसाठी संडास बाथरूमची सोय केली. 8 संडास 8 बाथरूम 8 संडास 8 बाथरूम तयार झाले यात्रेच्या अगोदर. आणि यात्रेला त्याचा उपयोग सगळ्या भाविकांनी घेतला. ते जवळजवळ 10 ते 12 लाखाचं काम पूर्ण झालं. त्याचबरोबर बाबांच्या समाधी मंदिरामध्ये जे काही डेकोरेशन होतं त्या डेकोरेशनचं काम झालं. ते जवळजवळ 3.5 ते 4.5 लाख रुपयाचं काम पूर्ण झालं. हे सगळं बाबांच्या कृपेमुळे झालं. आणि 3 वर्ष 1 मिनिट थांबा ना दादा. मी बोललं का मग तुमचं रात्रभर तुमचाच गुराळ चालू ठेवा, आम्ही बंद नाही करत. काय 3 वर्षामध्ये हे सगळं बाबांनी उभं केलं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे. 1-1 रुपया फार महत्वाचा आहे. तुमचा कष्टाचा 1-1 रुपया ज्या ठिकाणी जमा होतो त्याच्यानंतर एखादा धनधारका बाबा त्याला पाठवतात. नाही तर करोडोपती खूप आहेत बाबांच्या मार्गामध्ये, ते एकटे सर्व काम करणार आहेत, पण बाबाला तो पैसा चालत नाही. माझ्या गोर गरीब जनतेचा 1-1 कष्टाचा रुपया तिथं लागला पाहिजे. आणि तो लागल्यानंतर मग त्याचा पैसा तिथं लागला जातो. कारण या सगळ्यांचं पुण्य तिथं बाबांच्या चरणावर पोहोचतं. आणि जर खरोखर आपल्याला वाटत असेल की माझं भोयगाव सुद्धा सुंदर नटलं पाहिजे, भोयगाव मध्ये सुद्धा तुमच्यासाठी आलेल्या भाविकांसाठी राहण्याची व्यवस्था करायची, तिथं आलेल्या प्रत्येक भाविकाला जेवणाची व्यवस्था. आणि आता 3 वर्षामध्ये आम्ही सगळ्यांना निवेदन केलेलं आहे, तुम्हाला भोयगावला यायच्या अगोदर आम्हाला फोन करा. 2 दिवस तुमची राहण्याची जेवण्याची, तुमच्याकडे गाडी नसेल तर आम्ही लासलगावून आणायला जातो, गाड्या पाठवतो, पोचवायचं सुद्धा काम करतो. फक्त एकच म्हणणं आहे की भोयगावला आलं पाहिजे. वर्षात एकदा भोयगावला गेलाच पाहिजे. जसं पंढरपूरला आपण जातो, पांडुरंगाला विसरेल का? प्रत्येकाच्या गावामध्ये नाही घरामध्ये देवाऱ्यामध्ये पांडुरंगाची मूर्ती आहे. तरी सर्व पंढरीला जातात, आषाढीला कार्तिकीला पंढरीला जातात. तसं भोयगावला चंपाषष्ठीला आपण आलं पाहिजे. आणि आपल्यासाठी त्या ठिकाणी बाबांची कामं करायची, जे काय विकास कामं करायचे. आता जे प्रवेशद्वाराचं जे काम आहे त्याचं आतलं प्लास्टर झालेलं आहे, बाहेरचं प्लास्टर करायचंय. आणि त्याच्यावरती जवळजवळ 11 फुटाची बाबांची मूर्ती बसवायची आहे मधोमध सेंटरला. आणि दोन्ही बाजूला, एका बाजूला
कळसामध्ये जनार्दन स्वामींची मूर्ती आहे आणि एका बाजूला मातोश्री कांतादेवीची मूर्ती तिथं प्रवेशद्वारावरती बसवणार आहे. त्या ठिकाणी हॉलच्या दोन्ही बाजूला आपल्याला सावली करायची आहे, शेड बनवायचे, हे असे अनेक कामं आपल्याला करायचे आणि त्या कामासाठी आपलं सगळ्यांचं सहकार्य पाहिजे. ज्यांना कोणाला दान करायचं असेल, बाबांच्या इथल्या आष्ट्याच्या कार्यक्रमाला मंदिराला जर दान करायचं असेल त्यांनी शांभावशी संपर्क करायचा आहे. आणि ज्यांना भोयगावला दान करायचं असेल, या ठिकाणी आपले भोयगावच्या मंदिरातले पुजारी सुनील भाऊ सूर्यवंशी या ठिकाणी आलेले आहेत. गेले 2 वर्षापासून त्या भोयगावच्या मंदिरामध्ये ते सेवेचं काम करतात, 24 तास मंदिरामध्ये असतात. त्यांच्याकडे सगळी जबाबदारी दिलेली आहे. आणि ज्यांना कोणाला तुम्हाला जी इच्छा असेल त्यांनी त्या ठिकाणी दान करा आणि पावती घ्या. कोणाला असं आम्ही मागणार नाही. आणि ज्यांना कोणाला इच्छा असेल मग तिथं वाळू द्यायचे, सिमेंट द्यायचे, काय आणखी काही लागणाऱ्या वस्तू द्यायच्या असेल तुम्ही देऊ शकता. आज वाळूची गाडी लागेल, सिमेंट लागेल, विटा लागतील, छोटे छोटे कामं प्रत्येकाने जर मनापासून जर उचललं, जर त्याची खरोखर निष्ठा असेल बाबांवरती, निष्ठा कशी असावी, हनुमंतासारखी असावी, छाती फाडून दाखवणारा पाहिजे. ढोंगी भक्त नको, दिखावा करणारा नको, अंतःकरणामधून जो आपल्या हृदयामध्ये आई बाबाला ठेवतो असा भक्त पाहिजे, निष्ठावान. कोणासारखा? हनुमंतासारखा पाहिजे. आणि म्हणून साठी भोयगावच्या कामाला सर्वांनी सहकार्य करा. ज्या वेळेला सगळ्या ठिकाणी धरणं बांधले जातात, ही धरणं कशासाठी? आपल्या सोयीसाठी असतात. पाणी आटलं जातं धरणामध्येच, मग पाणी पोहोचत नाही समुद्राला. पण त्या परमेश्वर काय करतो? अति पाऊस करतो, सगळे धरणं भरून धडाधड धडाधड समुद्राला जाऊन मिळतात. महापूर येतो आणि हा महापूर चंपाषष्ठीला येतो. धरणं भरा, सगळ्यांनी धरणं भरा आपले. पण त्या धरणं भरल्यानंतर आपल्या परिसरातल्या भाविकांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे. तर धरणं भरा, नाही तर घरं भरू नका. काय भरू नका? भक्तांची सेवा झाली पाहिजे. मार्ग दाविला आम्हा आमच्या हिताचा, करूया जय जयकार चरणार्थांचा. काय दाखवला आम्हाला मार्ग? गुरुभक्तीचा मार्ग दाखवलेला. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा, 33 कोटी देव एका बाजूला ठेवा आणि सद्गुरू एका बाजूला ठेवा. त्याला नतमस्तक व्हा. देव राग भरला तरी चालेल, मग खंडोबा असो, येडोबा असो, बिरोबा असू द्या, ज्योतिबा असू द्या, पण सद्गुरूला राग भरून देऊ नका. सद्गुरू मध्ये एवढी पावर आहे की त्या 33 कोटी देवांना तुमच्या जवळ आणण्याची. म्हणून साठी बाबांनी जे आपल्याला नाम दिले, ओम गुरुदेव नमः शिवाय, याचं नाम जप करा. प्रत्येक शिष्याचं कर्तव्य आहे. बाबांची जयंती, बाबांची पुण्यतिथी, काय नाही तिकडे घाबरू नका, ते स्पीकर वाजतो. बाबांची पुण्यतिथी, बाबांची जयंती आणि चंपाषष्ठी यात्रा, या 3 मात्र विसरायचं नाही. आता 3 वेळेस आपण भोयगावला येऊ शकत नाही, यात्रेला येतो. मग आपापल्या घरी जयंती साजरी झाली पाहिजे, पुण्यतिथी साजरी झाली पाहिजे, आपण प्रत्येकाने दरबारमध्ये साजरी केली पाहिजे. एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि सर्वांना मनापासून प्रार्थना करतो, आपण बाबांच्या कार्याला सहकार्य करा, भोयगावच्या कामाला सहकार्य करा. भोयगाव माझं आहे. आपण काय म्हणतो? माऊली कचरणात भोयगावचे राजे कचरणात. मग राजे कुठले? ते भोयगावचे, या विश्वाचे राजे. भोयगावला आलंच पाहिजे. जय भगवान, जय भगवान. सर्वांनी जय भगवान. दुःखद घटना घडल्यामुळं आपल्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही. कुणाला जाहिरात मिळाली असेल, अगर नसेल तरी देखील तुम्ही या मंडळावर एवढं प्रेम दाखवलं, या दरबारावर एवढं प्रेम दाखवलं. आपले मानावे थोडे आभार म्हणजे शब्दात मानता येणार नाही. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या पायाला हात लावून दर्शन घेतो. आम्हाला तुम्ही उपरत केलं. जय भगवान, जय भगवान. या भोयगावच्या मंदिरासाठी सर्वांनी काय द्यायचं ते द्या, पण या मंदिरासाठी तुमच्या सर्वांचे फक्त आशीर्वाद राहू दे. तुमचे सर्वांचे फक्त आशीर्वाद राहू दे. बाबांचं काम पहिल्यांदा आपण पूर्ण करूया, काही अडचण नाही याच्यामध्ये. तर आता बरेच वेळ झाला, कारण 9 वाजायला आले आणि मिष्टान्न भोजनाचा आपल्याला योग घ्यायचा आहे. आज किरात आहे, भजन किरात आहे, पूजन किरात आहे. हा, आपण आता आला तर लवकर आल्याबद्दल धन्यवाद. असू द्या, चालतंय, काहीतरी अडचण असते. प्रथमतः मी विनंती करतोय, आमचे
पाटील महाराज कामेरीकर, विठ्ठलगिरी महाराज सागावकर, काशीनाथगिरी महाराज येराळकर आणि विनायक महाराज सैदापूरकर सातारा यांनी पुढे यायचंय आणि आमच्याकडून होणारा थोडासा सन्मान आहे तो स्वीकारायचा आहे. या पटपट बापू विलास भाऊ केदारे पुढे यायचंय. विलास भाऊ बाकीच्यांनी कुणी उठू नका. दर्शनाचा लाभ सर्वांना मिळतोय. आपण पहिल्यांदा मिस्टरला बसून खायचं लक्ष एक मोबाईल पाहिजे आता. 4 संपत आला संपत निवृत्ती महाराज कराडकर यांनी पुढे यायचंय. फेटा कोणाला बांधायला येत असेल तर त्यांनी पुढे यायचंय. फेटा कोणाला बांधायला येत असेल त्यांनी पुढे या. सन्माननीय प्रकाश मराठे महाराज सेवा संघ अध्यक्ष सांगली यांनी पुढे यायचंय. प्रकाश मराठे बापूंच्या हस्ते त्यांचा सत्कार होतोय. फेटा कोणाला बांधायला येत असेल तर जरा पुढे या. स्वामी महाराज की जय. शामराव नंगरे तात्या तात्या पुढे या. स्वामी महाराज प्रकाश मराठे साहेब पुढे या. पुढे या तुम्ही. नंतर हात जोडूया आपण एकमेकांना. या बोला चैतन्य गजानन स्वामी महाराज की जय. त्याचप्रमाणे बबन बापू महाराज यांचा सत्कार त्यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. घ्या पटकन. बाधा पटकन बांधायचं. वेळ काढा दे. विलास भाऊ तुम्हाला किंवा 4 व्हीलर कशाही परिस्थितीमध्ये भक्ताजवळ कसं पोचावं ते शिकावं हे नवनाथ दादा केदारे यांचा सत्कार शामराव तात्यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो.
सुरेश ठोके महाराज कराडकर, सुरेश ठोके कराड, त्यांचा सत्कार करा. लक्ष्मण पाटील हेपेवाडी, पटपट यायचं महाराज, जेवायला फार वेळ होतो आपल्याला, पटपट या. विशाल पागडे इंचरकंजी किशोर करियर अकॅडमी, विशाल पागडे. जितेंद्र जाधव शेती अधिकारी उदगीर, जितेंद्र जाधव साहेब पुढे या पटकन. ऍडव्होकेट अमोल कणसे साहेब, अमोल कणसे साहेब. डॉक्टर प्रवीण कोळी बावची. आलेल्या लोकांनी पटपट पुढे यायचं वेळ होतो. ऍडव्होकेट सतीश पाटील वाटपन्नाळा, डॉक्टर धनंजय शिंदे कराड, डॉक्टर धनंजय शिंदे कराड. डॉक्टर संदीप नेचकर असता, डॉक्टर नेचकर साहेब पुढे या. नीलकंठ वारे शिक्षण विस्तार अधिकारी, सौ प्रतीक्षा चव्हाण जिल्हा व्यवसाय अधिकारी, दिनेश खराडे अध्यक्ष माहिती अधिकारी पुणे, गणेश कदम चिखलकोटचे भाऊ, लवकर पुढे या. प्रवीण मगदूम इंजिनियर, ज्यांनी या मंदिराची रचना केली ते प्रवीण मगदूम सर पुढे या. पुजारीचं नाव पहिले घ्या, जिथं दरबार बाबांची सेवा करतो त्याचं नाव पहिले घ्या. मी सगळं उलट चालवलंय, आता मला वाटतं कमी झालंय तुमचं. सुनील भाऊ सूर्यवंशी पुजारी, बाबाच्या मंदिराचे पुजारी आहेत, त्यांनी पुढे यायचे. बाबूराव बरपटे भाऊ विठ्ठलवाडी पुढे या. अशोक भाऊ पुणेकर, अशोक भाऊ पुणेकर. मोरे भाऊ पोलूस दरबार, मोरे भाऊ पोलूस दरबार. डोईजर साहेब, रोहित महाराज, रोहित महाराज. शिंदे सरकार जत, शिंदे सरकार. पाटील महाराज कामेरीकर, रोहित क्षीरसागर महाराज करगणी, सुनील कुंभार, सुनील कुंभार. भरत लिंगे, प्रतीक भाऊ, सचिन लांडगे, पोपटगुरव महाराज, निगप्पा गुरव, यशवंत कदम, डॉक्टर अशोक माळी वळवा, डॉक्टर साहेब उतरा. बाळासाहेब थोरात, व्ही.एस. पवार साहेब कराडकर,
भंडारे भाऊ सांगली, भंडारे भाऊ, संजय भाऊ बिसूर, जयंतराव पाटील कराड, अजित जाधव मुंबई, अजित जाधव, प्रफुल्ल पाटील कोल्हापूर, चंद्रकांत जाधव सांगली पोलीस, आनंदा माडी कराड उद्योजक, हर्षद बारपटे चिरंजीव हर्षद बारपटे यांना आई बोलवतात, पुढे यायचंय. आनंद माडिक आले का कराडचे उद्योजक, जयसिंग भाऊ बोरगे, जयसिंग भाऊ, विलास दादा आपण पुढे आलेला नाही, कुठं आहात तुम्ही? यशवंत गुणवंत कन्स्ट्रक्शन पुणे, यशवंत भाऊ, आकाश कांबळे पूजा साऊंड आणि डेकोरेशन उदगाव, विजय बडे उद्योजक इंसलगंजी, डॉक्टर प्रताप सिंह बच्चे LIC वैद्यकीय अधिकारी, उत्तम राजाराम पाटील रत्नागिरी, साई ट्रेडर्स कादर पिरजादे, प्रकाश खोत मेहरबान दूध उत्पादक, विकास चंद आणि विपुल चंद, विकास चंद आणि विपुल चंद यांनी पुढे यायचं आहे. महाबळेश्वरून आलेले आमचे सर्वच बंधू यांनी पुढे यायचं आहे. बबन राजगे भाऊ आणि सर्वांनीच पुढे यायचं. बॅग घेऊन या, बॅग घेऊन या, काय अडचण नाही. गणेश पवार कराड, एन एस पवार कराडचे, डॉक्टर साहब या, वेलकम. हम आपका इस्तेमाल करते हैं, आइए. नजर चुकीने कोणी जर राहिला असेल तर आपला सत्कार झालाय असं समजावं. कारण आमचे डोळे 2 आणि तुमचे 1000 आहे, त्याच्यामुळं कदाचित चुकतंय, क्षमा असावी. जर कोणाचं राहिला असेल तर एकमेकाला सांभाळ घ्या, अथवा निकडीच असेल तर एखाद्याने येऊन मला सांगावं, म्हणजे त्यांचा आपण सत्कार करू. अमर शिंदे आचारी, प्रत्येक वर्षी महाभोग जो प्रसाद असतो ते प्रसाद बनवणारे अमर शिंदे आचारी, आपण पुढे यायचं आहे. हॅलो, दर्शनाची लाईन इकडून सुरू करा. बाकीची मंडळी सगळी प्रसाद घ्यायला बसायचंय. समोर प्रसाद घ्यायला बसा. एक लाईन अशी इकडे